गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बऱ्याच दिवसानंतर परत एक वेळ आपण आपल्या या ऑनलाईन क्लासमध्ये सहभागी होत आहोत. दरम्यानच्या काळामध्ये मी एक झूम ॲपवर क्लास घेण्याचा प्रयत्न केला, पण नेटवर्क प्रॉब्लेममुळे तो यशस्वी झाला नाही. म्हणून परत एकदा आता आपण व्हिडिओच्या माध्यमातूनच आपलं ऑनलाईन एज्युकेशन कंटिन्यू करतो आहे. मित्र, सर्वात आधी एक सूचना लक्षात घ्यायची की आज आपण जे काही शिकणार आहोत ते शिकत असताना तुम्ही तुमच्या समोर तुमचं टेक्स्टबुक ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आजचा आपला जो टॉपिक आहे तो पोएट्री सेक्शनमधला एक पोयम आहे आणि पोयम शिकत असताना, पोयम समजून घेत असताना तिथल्या त्या लाईन्स पाहत, तिथले ते शब्द समजून घेत आपल्याला समजून घेणे फार आवश्यक आहे. तर मी आशा करतो की तुम्ही सर्वजण अगदी प्रॉम्प्टली आपल्या टेक्स्टबुक सहितच या वर्गाला हजर राहाल. सुरुवात करूया आपण आपल्याची पोयम आहे 2.3 सेकंड सेक्शन मधली थर्ड पोएम. नाव आहे आपल्या पोएमचं द इंचकेप रॉक, विच इज कंपोज्ड बाय रॉबर्ट साउदी. Robert Southey is a man from England. He was born in Bristol. It's a area state in England, we can say. And he was a son of a draper. Draper means cloth merchant. कापडाचा व्यापारी असलेले एका व्यक्तीचे ते पुत्र होते किंवा मुलगा होता असं आपण म्हणूया. अँड ही रोट सच अ ग्रेट पोएम्स, सो ही वॉज अपॉइंटेड और ही वॉज ऑनर्ड ॲज अ पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड फॉर कन्सिस्टंटली 30 years. 30 वर्षापर्यंत जे इंग्लंडचे ते पोएट लॉरेट म्हणून घोषित केलेले होते. राजकवी ज्याला आपण म्हणू आपल्या शब्दांमध्ये, अशा पद्धतीचा मोठा मान या कवीला रॉबर्ट साउदीला मिळालेला होता. त्यांच्या अनेक अशा कविता आहेत की ज्या विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रचलित आहेत, खूप प्रसिद्ध आहेत. आणि त्या कवितेपैकीच ही एक पोएम आहे द इंचकेप रॉक. सुरुवातीला आपण बघूया हे इंचकेप रॉक काय आहे. तर इट्स अ बॅलड. बॅलड हा कवितेचा प्रकार आहे. इट्स टाईप ऑफ पोएट्री वी कॅन से. बॅलडमध्ये जनरली काय असतं तर एखादी कुठेतरी स्टोरी नॅरेट केलेली असते. या बॅलडमध्ये सुद्धा एक स्टोरी नॅरेट केलेली आहे आणि ती स्टोरी आहे इंचकेप रॉकची. आता हे इंचकेप रॉक काय आहे आपण समजून घेऊ आधी आणि मग आपण पोएमकडे जाऊया. इंचकेप रॉक इट्स अ नेम गिवन टू अ रीफ. रीफ म्हणजे काय? रीफ मीन्स समुद्राच्या मध्ये रॅन्डमली असलेले जे काही खडक असतात, जे रॉक असतात, ज्यांचा तिथून जाणाऱ्या जहाजांना त्रास होऊ शकतो, अशा चेन ऑफ रॉकला रीफ असं म्हणतात. स्कॉटलंड जवळ अँगस नावाचं एक पोर्ट आहे आणि त्या पोर्टच्या जवळ इंचकेप रॉक नावाचे चेन ऑफ रॉक्स आहे, म्हणजे जिथे खडकांची एक शृंखला आहे जी शिप्सला अडथळा करू शकते आणि त्या रीफचं नाव आहे इंचकेप रॉक. कुठे आहे ऍक्च्युली? स्कॉटलंडच्या लगत समुद्र किनाऱ्यामध्ये अँगस या पोर्ट पासून साधारणतः 18 किलोमीटर आतमध्ये. आणि त्या इंचकेप रॉकच्या बाबतीमध्ये असलेली जी लिजेंडरी स्टोरी आहे ती स्टोरी याच्यात नॅरेट केली आहे. म्हणूनच आपण या पोएमला अतिशय कम्फर्टेबली वी कॅन कॉल इट अ बॅलड. Poem is written by Robert Southey and the main points in the poem I have written here. I have given you the snap of this board also. You can go through the snap and see the important points that will help you to understand the poem. So it's a story of Inchcape Rock. Now in fact what happened, when such type of chain of rocks is there in the sea, and from that particular way if ships are moving, such type of reefs are always very dangerous for ships. नेहमीच अशा प्रकारचे जे रीफ असतात त्या शिप्सला खूप धोकादायक असतात. सो वन ॲबरब्रोथक, स्कॉटलंडच्या किनाऱ्यावरचा असलेला ॲबरब्रोथक नावाचा एक प्लेस आहे आणि त्या प्लेसमध्ये असलेल्या एका ॲबटनी, तिथे असलेल्या एका मठाधिपतीनी, ॲबट इज द इन्चार्ज ऑफ द प्लेस वेअर मॉन्क्स अँड नन्स लिव्ह, जिथे नन्स किंवा सेंट्स राहतात त्या ठिकाणाचं इन्चार्ज असलेल्या व्यक्तीला ॲबट असं म्हणतात. ॲबरब्रोथकच्या ॲबटने वॉज अ नाईस मॅन, वॉज अ गुड मॅन वी कॅन से. त्याने अतिशय विचारपूर्वक एक खूप चांगली गोष्ट केली. व्हॉट ही डिड, ही हॅड काइंडली प्लेस्ड द बेल टू वॉर्न द सेलर्स. इंचकेप रॉक ही जी खडकांची शृंखला होती, या शृंखलेचा तिथून जाणाऱ्या जहाजांना
त्रास होऊ नये, त्यांना धोका होऊ नये यासाठी त्यांनी अतिशय विचारपूर्वक त्या ठिकाणी एक वॉर्निंग बेल प्लेस केली, ती लावली होती. हाऊ ही हॅड प्लेस द वॉर्निंग बेल? नो, ही हॅड प्लेस्ड अ बेल ऑन अ फ्लोटिंग ऑब्जेक्ट अँड टाईड दॅट फ्लोटिंग ऑब्जेक्ट टू द रॉक्स. नो, whenever waves strike to that particular floating object, it moves and the bell rings. So the ships or voyagers, we can say, can understand that there is something dangerous ahead and they can save themselves. And many a times, many ships got saved by this Inchcape bell, we can call it now. The bell placed by Abbot of Aberbrothock is called Inchcape bell. Now, one important main positive character is Abbot of Aberbrothock. At the same time, there is another character in the poem, and the name of that character is Sir Ralph, who is a wicked pirate. Pirate means a thief. समुद्री लुटेरे ज्याला आपण म्हणतो, असा तो राल्फ होता. He was the main person, so he was called Sir. So असूनही त्याला Sir Ralph असं म्हटलं जात असे. He was a rover, he was a wanderer, he used to wander on the sea and loot ships. समुद्रावर तो इकडे तिकडे सतत भटकत असे आणि मिळाल्या त्या शिपला लुटण्याचं काम करत असे. तो समुद्री लुटेरा म्हणून हा राल्फ होता. Who had collected much wealth, ज्याने खूप मोठी संपत्ती कलेक्ट केली होती, पुष्कळ प्रचंड पैसा संपत्ती गोळा केली होती. बट he was jealous of Abbot of Aberbrothock. या Aberbrothockचा Abbotचा जो कीर्ती होती त्याची त्याला जलन होत असे, त्याला त्याचा राग येत असे. People used to appreciate the Abbot for his good deed, and Ralph was very much jealous about his fame. त्या Abbotच्या प्रसिद्धीचे त्याला अतिशय तिरस्कार, त्याला अतिशय जिलसी होती. आणि त्या जिलसीच्या माध्यमातून लोकांनी त्या Abbotला प्रेज करू नये, त्याला अप्रिशिएट करू नये म्हणून या राल्फने काय केलं? राल्फ कट द बेल that was placed by Abbot. Sir Ralph, who was a pirate, had cut the bell out of jealousy. जेलसीच्या मुळे त्यांनी त्या Abbotने लावलेली जे की केलेले चांगलं कृत्य होतं ती बेल कापून टाकली असं त्या कवितेमध्ये, त्या स्टोरीमध्ये आहे. अँड फायनली व्हॉट हॅपन, ही हिमसेल्फ हॅड टू फेस प्रॉब्लेम्स. ही ओन शिप स्टक to that particular reef of Inchcape Rock, we can say reef called Inchcape Rock, and finally he got punished, or we can say finally he died. Now in this way the story is there. The message of the story is very simple. Those who do wrong things to others, have to pay for their mistakes. जे इतरांसाठी काही चुकीचं किंवा वाईट काम करतात त्यांना त्यांच्या त्या वाईट कृत्यासाठी नेहमीच पनिशमेंट मिळते, पे करावं लागतं. अँड इन दिस पर्टिक्युलर पोएम सर राल्फ गॉट पनिश्ड फॉर हिज मिस्टेक. व्हॉट वॉज हिज मिस्टेक? that he had cut the bell placed by Abbot of Aberbrothock. Now this is the theme of the poem. I have tried to give you the main idea of the poem. Now let us enter into the poem. आता poem मध्ये जाऊया. And the poem seems bit lengthy. 17 stanzas आहे. poem तशी दिसायला पाहायला खूप मोठी वाटते. But the language is very simple and the theme of the poem is quite easy. त्याचा जो काही विषय आहे, त्याचं जे कथानक आहे ते अतिशय समजण्यासाठी सोपं आहे. आणि मोठी जरी असली तरी ती पोएम समजायला कठीण नाही हे निश्चित लक्षात घ्यायचं आपण, की पोएम फार इझी आहे. पोएम आपण एक एक स्टॅन्झा वाचत कशी सुरुवात केली आहे, कशी ती स्टोरी आहे. स्टोरी कशाची आहे? स्टोरी आहे इंचकेप रॉक्सची. स्टोरी मधले दोन मेन कॅरेक्टर कोण आहेत? Abbot of Aberbrothock आणि सर राल्फ, हु वॉज अ पायरेट, जो चोर होता, जो थीफ होता, जो समुद्री लुटेरा होता, त्याची आणि एका चांगल्या सद्गृहस्थाची Abbotची ही स्टोरी आहे असं आपण म्हणूया. सुरुवात पोएम मध्ये कशी केली आहे त्यांनी ती स्टोरीची सुरुवात. इट्स अ नॅरेटिव्ह पोएम अँड दॅट्स व्हाय वी कॉल इट बॅलड. नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी, द शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी. Her sails from heaven received no motion, her keel was steady in the ocean. The sea was silent, no high waves were there. समुद्र अगदी शांत होता, खूप उंच उंच लाटा उडत नव्हत्या आणि त्याच्यावर
या राल्फचं जे शिप फ्लोट करत होतं तेही अतिशय शांतपणे फ्लोट करत होतं. त्या रिफचं जी खालची सगळ्यात खालचा जो काही मोठी बीम असतो ना, त्याला कील शब्द वापरला या ठिकाणी, इट वॉज क्वाईट स्टेडी. तो अतिशय स्टेडीली तिथे समुद्रामध्ये होता. समुद्राचं सगळं वातावरण शांत होतं असं म्हणतोय. द शिप डिड नॉट रिसिव्ह एनी मोशन फ्रॉम एअर. त्याचे जे काही सेल्स असतात ते शील्ड ज्याला आपण म्हणतो, त्यांना त्या वाऱ्याचा कुठलाही फारशी मोशन मिळत नव्हती. अतिशय शांत असं वातावरणात एक शिप तिथे दिसतं त्या इंचकेप रॉकच्या परिसरामध्ये. अशी कवितेची सुरुवात केली आहे. अँड द शिप बिलॉंग टू सर राल्फ. आणि ते शिप होतं कोणाचं, तर या लुटेऱ्याचं होतं, राल्फचं होतं, चोराचं होतं असं आपण म्हणूया. विदाउट आयदर साइन और साउंड ऑफ देअर शॉक द वेव्स फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. सो लिटल दे रोज, so little they fell, they did not move the Inchcape bell. As the sea was silent, the waves were not much high, so it did not move the floating object set by Abbott, and the bell was not ringing. समुद्र शांत असल्यामुळे त्या इंचकेप रॉकच्या जवळ जी बेल लावून ठेवलेली होती, त्या लाटा खूप शांत असल्यामुळे त्या बेलला खूप मुवमेंट्स मिळत नव्हत्या. त्या फ्लोटिंग ऑब्जेक्टला मुवमेंट्स मिळत नव्हत्या आणि ती बेल वाजत नव्हती. जेव्हा वादळ येतं तेव्हाच ते, किंवा जेव्हा थोडंसं समुद्रात लाटा मोठ्या असतात तेव्हा ती बेल वाजत असते. आणि ती बेल कशी होती, अतिशय सायलेंट होती. ज्या स्लो मोशन्समध्ये असलेल्या त्या वेव्स होत्या ते त्या बेलला रिंग करत नव्हत्या, वाजवत नव्हत्या. अशी ती स्थिती होती. सायलेंट सी होता, सर्राचं शिप जात होतं आणि ती बेल तिथे स्टेडी होती, वाजत नव्हती. The abbot of Aberbrothock had placed that bell on the Inchcape rock. On a buoy in the storm, it floated and swung, and over the waves, its warning rung. सर ॲबटनं लावलेली ती जी बेल होती, द बेल दॅट वॉज प्लेस्ड बाय Aberbrothock इंचकेप रॉकच्या जवळ, कशी होती त्याचं वर्णन केलं आहे. इट वॉज सेट ऑन अ बॉय, BUOY. बॉय इज द प्रोनाऊन्सिएशन. आणि त्याचं मिनिंग आहे सम फ्लोटिंग ऑब्जेक्ट. समुद्रावर काहीतरी तरंगणारा असं ऑब्जेक्ट त्यांनी लावलं होतं आणि त्याला विथ द हेल्प ऑफ अ चेन ही हॅड टाईड इट टू दॅट पर्टिक्युलर रॉक. आणि त्यांनी ती त्या रॉकला टाय करून ठेवली, ती बांधून ठेवलेली होती आणि ती फ्लोट होत होती. व्हेनेवर देअर यूज टू बी अ स्टॉर्म, द बेल यूज टू रिंग अँड वॉर्न द सेलर्स ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर डेंजरस चेन ऑफ रॉक्स. इंचकेप रॉक. जेव्हा वादळ येत असे तेव्हा ती बेल मूव्ह होत असे आणि ती बेल तिथून जाणाऱ्या जहाजांना त्या इंचकेप रॉकची, त्या चेन ऑफ रॉकची कल्पना देत असे. पुढे काय म्हणतो बघूया. वेन द रॉक वॉज हिट बाय द सर्च बेल, द मॅरिनर्स हर्ड द वॉर्निंग बेल अँड देन दे न्यू द पेरिलस रॉक अँड प्लेस्ड द ॲबट ऑफ Aberbrothock. नाउ इन नॉर्मल टाइम देर वॉज नो प्रॉब्लेम. जेव्हा समुद्राला भरती नसते, जेव्हा डाऊन टाईड्स असतात त्यावेळेला प्रॉब्लेम नाही. मग येणाऱ्या शिपला ते खडक किंवा ते जे रॉक आहे ते दिसतात. पण जेव्हा भरती आलेली असते तेव्हा ते रॉक्स जे आहेत ते पाण्याच्या खाली जातात आणि मग ते शिपला दिसत नाही. ॲट दॅट पर्टिक्युलर मोमेंट द रोल ऑफ दिस बेल बिगिन्स. तिथे मग खऱ्या अर्थाने या बेलचा रोल सुरू होतो असं आपण म्हणूया. जरी तो दगड दिसत नसला, जरी ते रॉक दिसत नसले, खडक दिसत नसला, तरीही त्या लाटांनी, भरतीच्या वेळेला लाटा मोठ्या असतात आणि त्या लाटांनी तो जो फ्लोटिंग ऑब्जेक्ट आहे तो हलत असतो आणि त्या फ्लोटिंग ऑब्जेक्टवर तरंगणारी ती जी काही लावलेली बेल आहे ती मात्र वाजून त्या येणाऱ्या प्रत्येक जहाजाला त्याची कल्पना देत असे. अँड वेन शिप्स गेट सेव्ड नॅचरली द सेलर्स यूज टू थँक, यूज टू ॲप्रिशिएट, यूज टू ॲडमायर हू दॅट पर्टिक्युलर ॲबॅट. आणि हे आवडत नसे आपल्या राल्फला. तिथून जहाजं जी वाचत असत ना, जहाजांना ज्यांना प्रोटेक्शन मिळत असे, त्या बेलमुळे जे सुरक्षित राहत असत, ते त्या ॲबटची स्तुती करत असत, त्याला त्याची प्रशंसा करून त्याला धन्यवाद देत असत. आणि हे मात्र त्या राल्फला आवडत नसे. त्याला असं वाटतं की आपली कोणी प्रशंसा करत नाही, त्या ॲबटची कशाला प्रशंसा करतात. आणि मग ते काय करतं बघू आपण. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे, all things were joyful on that day. The seabirds screamed as they wheeled round, and there was joyance in their sound. समुद्र शांत होता, आकाशामध्ये सूर्य होता. इट वॉज अ शायनिंग डे. अतिशय चमकदार असा तेजस, चांगला प्रकाशमान असा तो दिवस होता. सगळं काही आनंदी होतं. सी बर्ड्स वेअर ऑल्सो फ्लाइंग अँड मुव्हिंग राऊंड अँड राऊंड अँड सिंगिंग.
ते पण आपले किलबिलाट करत होते. अँड देर वॉज अ जॉयन्स इन देअर साऊंड, त्यांच्या आवाजामध्ये सुद्धा एक प्रकारचा आनंद व्यक्त होत होता, अशी स्थिती होती. वेळ सकाळची होती आणि सगळीकडे सगळं काही शांत वातावरणात आणि मस्त किलबिलाटामध्ये ते राल्फचं शिप त्या इंचकेप रॉकच्या जवळ आलेलं होतं. द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन ॲज अ डार्कर speck on the ocean green. Sir Ralph the rower walked his deck and he fixed his eye on the darker speck. Now here the villainous act begins. इथे आता पहा त्याची कृती कशी सुरू होते. तो त्याच्या जहाजामध्ये होता, तो त्याच्या डेकवर होता आणि दूरवर त्याला ते इंचकेप रॉकच्या जवळ असलेली ती बेल समुद्रामध्ये दिसत होती. ती फ्लोटिंग ऑब्जेक्ट. इट सेम टू हिम लाईक अ स्पेक. समुद्रामध्ये एक काळ्या डागाप्रमाणे दिसणारी ती बेल त्याला दिसत होती आणि तो त्या बेलकडे एकसारखा पाहत होता. त्याच्या पाहण्याच्या तसा तो आनंदी होता, पण त्याचं ते एकटक पाहणे मात्र थोडंसं विचित्र होतं. ही वॉज लुकिंग ॲट स्टेअरिंग ॲट दॅट पर्टिक्युलर बेल कंटिन्युअसली. तो एकसारखा त्या बेलकडे पाहत होता. ही फिक्स्ड हिज आईज असं म्हटलेलं ऑन द डार्कर स्पीक मीन्स ऑन दॅट पर्टिक्युलर इंचकेप बेल. He felt the cheering power of a spring. It made him whistle. It made him sing. His heart was mirthful to excess, but the roar's mirth was wickedness. Apparently, the pirate Ralph seemed to be very happy. वरून बघायला तो अतिशय आनंदी वाटत होता. He was singing. He was whistling. डेकवर इकडे फिरत असताना गात होता, शिळ वाजवत होता, whistling करत होता. But behind this particular joyful or joyous appearance, some ill thought was there in his mind. वरून जरी इतका असा तो आनंदी वाटत असला तरी या आनंदी वाटण्यामागे, आनंदी चेहऱ्याच्या मागे एक मनामध्ये एक क्रूर विचारही त्याच वेळेला त्याच्या मनात आला होता असं म्हटलंय. अँड व्हॉट वॉज दॅट क्रुएल थॉट? तो क्रूर विचार कोणता होता? He felt the cheering power of spring. He made him whistle. It made him sing. His heart was mirthful to excess, but the rower's mirth was wickedness. His happiness was based on the wickedness. त्याचा आनंद कुठल्या तरी क्रूरतेवर आधारित होता. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याच्या मनातल्या त्या क्रूर विचारावर आधारित होता असं म्हटलेलं. His eye was on the Inchcape float. Quoth he, my men, put out the boat and row me to the Inchcape rock, and I will pluck the abbot of Aberbrothock. तो आपल्या सेलर्सला असं म्हणतोय की टेक ओवर शिप टू दॅट पर्टिक्युलर इंचकेप बेल. आपली शिप, आपलं जहाज त्या इंचकेप बेलच्या जवळ घेऊन चला. ही ऑर्डर हिज मेन वी कॅन से. अँड आय विल टीच द अबट अ लेसन. आय विल फिनिश हिज फेम. आणि तिथे गेल्यानंतर मी काय करेल, मी त्या अबटला धडा शिकवेल, त्याची कीर्तीच संपवून टाकेल असं तो म्हणतोय. Accordingly, as per the order of Ralph, we can say his sailors took the ship to that particular Inchcape Bay. The boat is lowered, the boatmen row, and to the Inchcape rock they go. They moved towards that particular Inchcape rock. Sir Ralph bent over from the boat and he cut the bell from the Inchcape float. He bent from the boat, he took a sword in his hand and he cut the bell. आउट ऑफ जेलसी. ॲबटची प्रशंसा त्याला सहन होत नव्हती, म्हणून त्यांनी लावलेली ही जी काही चांगली गोष्ट होती ती संपवण्यासाठी तो तिथे जातो आणि ती बेल तिथून तो कट करून टाकतो. द बेल, व्हॉट हॅपन्स टू द बेल, बेंट ओव्हर द बोट अँड कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. ही कट द बेल अँड बेल फिल इन, इट सॅंक इन सी वी कॅन से. डाऊन संक द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड. पाण्याचा बुळबुळ असा आवाज करत ती बेल त्या समुद्रामध्ये बुडाली असं तो म्हणतो. इट सँक. द बबल्स रोज अँड बस्ट अराउंड. बबल्स रोज ॲज बेल फेल इन द सी वी कॅन से बबल्स रोज. Quoth Sir Ralph, the next who comes to the rock won't bless the abbot of Aberbrothock. And out of joy, out of happiness, the Ralph said, now whenever ship comes here, will not bless, will not appreciate the abbot. आता इथे इथून जाणारे कुठलेही जहाज त्या अबरब्रोथॉकची स्तुती किंवा प्रशंसा करणार नाही असं तो म्हणाला. त्याला त्याच्यात आनंद झाला की आता त्याची कोणी प्रशंसा करणार नाही, कारण आता त्या बेलमुळे कोणाची जीव असणार नाही. जीव असले तर लोक त्याला धन्यवाद देत होते, आता त्याला कोणी धन्यवाद देणार नाही, त्याचं कोणी कौतुक करणार नाही असंही तो होता. आणि आता पुढे काय होतं? सर राल्फ द रोअर सेल्ड अवे. He did this particular ill act, we can say, and he sailed away, moved on.
त्याने एक वाईट कृत्य केलं आणि तो पुढे निघाला. त्याचा पेशाच आपल्याला माहिती आहे. व्हॉट वॉज हिज प्रोफेशन? हिज वॉज प्रोफेशन टू लूट द शिप्स ऑन सी. समुद्रावरच्या जहाजांना लुटणे हेच त्याचं काम होतं आणि तो निघाला पुढे जहाजावर. ही स्कोर्ड द सीज फॉर मेनी अ डे. ही मूड ही ट्रॅव्हल्ड फॉर मेनी डेज. And now grown rich and plundered stored, he steers his course for the Scotland shore. He moved for many days. He looted many ships, collected much wealth, we can say, and now he began to return to Scotland. खूप इकडे तिकडे फिरला, खूप जहाजं लुटली, खूप संपत्ती गोळा केली आणि आता त्याने आपली शिप वळवली कोणाकडे? परत स्कॉटलँडला येण्यासाठी. आता ही टर्न टू मूव टू स्कॉटलँड. सो थिक अ हेज overspread the sky, they cannot see the sun on high. The wind had blown a gale all day. At evening it had died away. Now what happened? See, when Ralph's ship was returning, coming back towards Scotland, suddenly there was mist in the sky, and there was no visibility. Sailors could not see anything. परतच्या मार्गामध्ये परत येत असताना, स्कॉटलंडच्या जवळ येत असताना अचानक वातावरणामध्ये खूप सारं धुकं पसरलं आणि त्या शिपच्या त्या सेलर्सला काही दिसेनासं झालं. धुक्यामुळे काहीच दिसत नव्हतं आणि इट वॉज अ डेंजरस थिंग. विजन नसलं तर शिप चालवणं कठीण होतं. द विंड हॅड ब्लोन अ गेल ऑल डे. दिवसभर तसा वारा वाहत होता. ॲट इव्हनिंग इट हॅड डाईड अवे. आणि रात्रीच्या वेळेला तर ती व्हिजिबिलिटी पूर्णच नाहीशी झाली. दिवसात सूर्य आकाशात असेल तर सूर्याच्या वरून म्हणजे फ्रॉम लुकिंग ॲट सी वी कॅन से द सेलर्स डिसाईड देअर डिरेक्शन. त्यांना त्यांच्या जहाजाची दिशा ठरवता येते, पण सूर्य दिसत नव्हता. आणि मग शेवटी संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यानंतर मग काहीच दिसेनाचं झालं, असंही स्थिती झाली. On the deck, the rower talks his stand. So dark it is, they see no land. Quoth, sir, it will be lighter soon, for there is the dawn of the rising moon. आणि मग त्यावेळेला संकटात सापडलं असताना तो राल्फ जो होता तो आपल्या सेलर्सला असं म्हणतो की डोंट वरी, नाउ सन हॅज सेट अँड मून विल बी देअर इन द स्काय अँड वी विल गेट अवर डिरेक्शन. तो की आता अजून चिंता करायची गरज नाही आहे. सूर्य जरी दिसला नाही, सूर्य जरी अस्तास गेला असेल तरी थोड्याच वेळात चंद्र आकाशात येईल आणि आपल्याला आपल्या दिशा कळतील, असा तो ऑप्टिमिस्टिक थोडासा तो बोलतोय. इनफॅक्ट ही इज नो वरीड. आता तोही थोडा चिंतित आहे, पण तो आपल्या सेलर्सला सांगतोय की आता मूनचा प्रकाश येईल, मून आकाशात दिसेल आणि आपल्याला आपला मार्ग सापडेल. दे हिअर नो साऊंड, द स्वेल इज स्ट्रॉंग. Though the wind hath fallen, they drift along till the vessel strikes with a shivering shock. Sorry, I have missed a stanza. Canst hear, said one, the breakers roar, for methinks we should be near the shore. Now where we are I cannot tell, but I wish I could hear the Inchcape bell. त्यांच्या सेलर्सपैकी एक सेलर असा म्हणाला की आपण कुठे आहोत हे कळत नाही. लाटांचा किनाऱ्याला लागण्याचा आवाज